नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला पेठ नगर पंचायत नगराध्यक्ष करण करवंदे यांच्याकडून शुभेच्छा। सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारी आणि त्यांच्या समस्या समाज माध्यमांपुढे प्रभावीपणे मांडणारी नाशिक लोकशाही न्यूज ही वृत्तवाहिनी आपल्या विश्वासार्ह आणि निपक्षपाती पत्रकारितेमुळे प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे। नाशिकमध्ये घडणाऱ्या विविध घटनांची अचूक व वेळीच माहिती देण्याचं काम या माध्यमातून सातत्याने सुरू आहे। या उल्लेखनीय वाटचालीच्या निमित्ताने पेठ नगर पंचायत नगराध्यक्ष करण करवंदे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्यात। नमस्कार। आज आपल्या नाशिक लोकशाही न्यूज याचा चौथा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होणार आहे। हा वर्धापन दिन साजरा होत असताना नाशिक लोकशाही न्यूजचं जिल्हाभर काम पाहिलं, खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी त्यांचं दिसून येतं। आपल्या ग्रामीण भागात आमचे लचके साहेब असतील, त्यांचे सहकारी गोलब साहेब, अजून त्यांचे इतर सहकारी हे ग्रामीण भागात सातत्याने वेळोवेळी आपल्या माध्यमातून जनतेचा आवाज हा जिल्ह्यापर्यंत मुंबईपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात। आज त्यांना 4 वर्ष पूर्ण होत आहे। नक्कीच माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं काम अशाच पद्धतीत चालत राहो आणि येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून ही सेवा, कारण की बघायचं झालं तर एक ह्या चौथा आधारस्तंभ म्हणून आपलं काम आहे आणि आपलं काम हे लोकांचा आवाज, जनसामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीत होतं आहे। मी आपल्या सर्वांना आमच्या वतीने आमचे BJPचे दिंडोरी पेठ मतदारसंघाचे प्रभारी संजय भाऊ यांच्या वतीने आमचे सर्व सहकारी माझ्या पेठ नगर पंचायतीच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं कामकाज खूप उत्तम आहे आणि त्यांच्या माध्यमातून अशीच समाजसेवा, असेच लोकांचे अडीअडचणीवर मार्ग काढण्याचं काम, लोकांचा आवाज, सर्वसामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम घडत राहो अशा माझ्या वतीने पेठ नगर पंचायतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो।